ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी नथी आडून तीर मारतायत, ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी माध्यमांना ग्राफिक्स बनवून बाईट पाठवतायत, त्या चाकणकर जर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत तर चाकणकरने एकदा एखादी जाहीर प्रेस घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी। जो न्याय अमरावती परतवाडामध्ये बुलडोजर लावण्याचा असतो तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे। 1 महिन्यापासून तुम्ही खरातचा फार्म हाऊस आम्हाला दाखवताय पण त्याच्यावर बुलडोजर चालवला जात नाही। याला कृपाशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे? कारण ठाणेकरांचं कनेक्शन पुन्हा पुढे येत आहे। ठाणेकरांच्या कनेक्शन मध्ये अजूनही एकट्या चाकणकरच नाही, ठाणेकरांच्या कनेक्शन मध्ये केसरकरचं अजूनही कुठलीही चौकशी झाली नाही। जो दीपक लोंढे अतिशय जवळचा माणूस आहे त्या दीपक लोंढेच्या सोबत दीपक केसरकरचे असणारे घनिष्ठतम संबंध बघता केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कुणाला वेड्यात काढताय? कोण कुणाला वेड्यात काढताय ते आम्हाला एकदा कळू द्या। काय चाकणकरांना हा संदेश चाकणकर देतायत का की मी कोणालाच मानत नाही, जुमानतच नाही, मी तटकरे माझा बॉस आहे तर मला कोणीच काही करू शकत नाही, हे सांगायचंय का चाकणकरांना? आणि याला तुमची छुपी मान्यता आहे का? केसरकर आणि दीपक लोंढेचे सतत संबंध पुढे येत आहेत, सतत नव्या गोष्टी पुढे येत आहेत आणि तरी केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही। फडणवीस साहेब, तुम्ही केसरकरांना वाचवताय का? आणि का वाचवताय? तुमच्या मित्रपक्षाचा आमदार आहे म्हणून? तुम्हाला जर खरंच महिला सुरक्षा, नारी शक्ती वंदना बिल वगैरे जर तुमचं चालू असेल तर तुमच्या नारी शक्ती वंदना बिलामध्ये आधी महिलांना सुरक्षितता द्या, आधी महिलांना संरक्षण द्या, आरक्षणाचं नंतर बघू। आणि महिलांना संरक्षण द्यायचं असेल तर हे केसरकर विसरकर सारखी जी सगळी माणसं आहेत, या माणसांना त्यांची जागा तुम्ही कधी दाखवणार आहात? या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंचा संबंध दाखवला गेला, एकनाथ शिंदेंचे कॉल दाखवले गेले, ते CDR वर मी पुन्हा नव्याने बोलेन। परंतु एकनाथ शिंदेंची चौकशी करायची हिम्मत गृह खात्याची आहे का? मी माझ्या 8 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेतही हाच प्रश्न विचारला होता की कदाचित SITला स्वतःचा जो एकूण त्यांचा पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओमध्ये कदाचित DCMचा पोर्टफोलिओ त्यांना जास्त उंचीचा वाटत आहे, त्यामुळे ते DCMच्या चौकशीचे आदेश काढू शकत नाहीत, समन्स काढू शकत नाहीत। मग जर असं असेल तर मग चौकशीचा फारच कशाला करताय?